नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। केलं नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, रामानंद संप्रदाय संचंग सेवा समिती बाळापूर यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा। दिनांक 19 जानेवारी रोजी रामानंद संप्रदाय संचंग सेवा समिती बाळापूर येथील विठ्ठलेश्वर मंदिरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम हिंदू संस्कृतीप्रमाणे साजरा करण्यात आला। यावेळी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी बाळापूर येथील सर्व महिला बहिणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू धर्माची संस्कृती आजकाल जी नामशेष होत चालली आहे ती जोपासण्याचा प्रयत्न रामानंद संप्रदायामार्फत जोपासली जाते। त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी रामानंद संप्रदायातील महिला बहिणींच्या वतीने हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेऊन महिलांना संघटित व आपल्या संस्कृतीबद्दल जागरूकता केली जात आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नांदेड जिल्हा संजीवनी प्रमुख पार्वतीताई पाटील व धर्माबाद महिला तालुकाध्यक्ष उषाताई पाटील यांनी महिलांना अतिशय सुंदर मार्गदर्शन केले। बाळापूर सेवा केंद्रातील सर्व महिला बहिणींच्या वतीने अतिशय सुंदररित्या कार्यक्रमाचे नियोजन केले। या नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहतोय आज रामानंद संप्रदाय संचंग सेवा समिती बाळापूर येथे महिला बहिणींच्या वतीने मोठा सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे ह्या महिलांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आला। यामध्ये सर्व महिला बहिणींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे। तर या संचंगातील सर्व संचंग कमिटी आणि सर्व गावातील महिला बहिणी आहेत। तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाबद्दल, आपली काय नियोजन होते आणि काय रूपरेषा आहे आपल्या संस्कृतीबद्दल। जय सियाराम। सर्व आपला हा भारतीय संस्कृतीचा हा सण आहे की आपली संस्कृती जपली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीला महत्त्व दिलं पाहिजे। त्या कलियुगामध्ये संस्कृती विसरून जात आहेत, म्हणून आमचे रामानंदाचार्य हे संस्कृती जपवण्यासाठी सर्वांना महिलांना मार्गदर्शन केलेले आहेत। आणि या स्त्रियांच्या माध्यमातून सर्व महिला भगिनी एकमेकांना भेट असतात आणि एकमेकांना तन मन धन अर्पण एकमेकाचे पूजन करून एकमेकांना हळदी कुंकू लावून एकमेकांशी संपर्क साधतात। आणि परत महिला भगिनी या कार्यक्रमाला अतिशय सुंदर असे उपस्थित होते। बाळापूर सेवा केंद्र समितीचे खूप खूप अभिनंदन करते। जय श्रीराम। आपली भारतीय संस्कृती आहे आणि ते संस्कृती जपलीच पाहिजे। आणि जे हे जे करतात ना दुसऱ्या महिला आणि या महिलेमध्ये महिला दुर्गा आहे, महिला देवी आहे, महिला जे प्रत्येक देवीचं रूप महिला आहे आणि महिला प्रत्येक दिवस आणि रात्र आपल्या संसारासाठी घरच्यांसाठी वेळ घालते, पण आपल्या स्वतःसाठी महिला कधी वेळ देत नाही। म्हणून हा आपल्या स्वतःसाठी हा एक दिवस गुरुमाऊलीने काढला आहे। आणि हा सण आता 14 जानेवारी ते रथसप्तमीपर्यंत हा सण साजरा केला जातो। तरी सर्व महिला आपली संस्कृती जपण्यासाठी त्या सणात ते सहभागी होतात। जय श्रीराम। खरोखरच आपण पाहतोय या ठिकाणी सर्व महिला बहिणींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। हा महिलांचा सण हा संपूर्ण भारत देशामध्ये आणि हिंदू धर्माची संस्कृती त्याप्रमाणे हे संस्कृती जपण्याचं कार्य हे सर्व महिला बहिणींच्या वतीने केलं जाते। या ठिकाणी हा संपूर्ण महिनाच या महिलांसाठी असतोय। महिला बहिणी संपूर्ण या महिन्यामध्ये संपूर्ण अनेक एकत्र जमून आपल्या हिंदू धर्माविषयी आपल्या संस्कृती विचारपूस आणि सर्व त्याप्रमाणे या ठिकाणी बाळापूर सेवा केंद्र यांच्या वतीने अतिशय मोठा उत्साह आजचा हा महिलांचा सण आणि मकर संक्रांत निमित्त वाहनाचा हा कार्यक्रम राबविण्यात आला होता। जसे असं तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।